पन्हाळा तालुक्यातील कोडोली पश्चिम पंचायत समितीमध्ये नवनिर्वाचित उमेदवार मोहन शामराव चोपडे हे अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आले आहेत। मात्र ते ख्रिस्ती असल्याने त्यांचा अनुसूचित जातीचा दाखला खोटा आहे। त्यामुळे त्यांचं पंचायत समिती सदस्य पद रद्द करावं आणि त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य आणि कोडोली पूर्व पंचायत समिती मतदारसंघाच्या सदस्यांचं पद रद्द व्हावं अशी याचिका कोल्हापूर जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे। याबाबतची माहिती ॲडव्होकेट ओमकार सुतार यांनी दिली। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्ष पुरस्कृत उमेदवार अमरसिंह पाटील निवडून आले आहेत, तर कोडोली पूर्व पंचायत समिती मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे रणजित शिंदे विजयी झालेत। त्याचबरोबर कोडोली पश्चिम पंचायत समिती मतदारसंघातून मोहन चोपडे हे अनुसूचित जातीचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत। मात्र मोहन चोपडे यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला असून ते त्या धर्माप्रमाणे आचरण करत आहेत, त्यामुळे त्यांना अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये निवडणूक लढवता येणार नाही आणि त्यांनी लढवलेली निवडणूक ही बेकायदेशीर असल्याचं जयदीप मोहिते यांचं म्हणणं आहे। पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या पश्चिम पंचायत समिती मतदारसंघातून तसंच कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जयदीप मोहिते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती। त्यांनी या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मोहन चोपडे यांनी कोडोली पश्चिम मतदारसंघातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढवली होती, त्यासाठी त्यांनी जातीचा दाखला जोडलेला आहे। मात्र मोहन चोपडे हे कोडोलीच्या चर्चचे सभासद असून या चर्चच्या घटनेनुसार सभासद हा ख्रिस्ती धर्माचा असतो, त्यामुळे मोहन चोपडे हे ख्रिस्ती आहेत असं असताना त्यांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून निवडणूक लढवली आहे। त्यामुळे चोपडे यांचं सदस्यत्व रद्द व्हावं, त्याचबरोबर त्यांच्यासोबत कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कोडोली पूर्व पंचायत समिती मतदारसंघातील विजयी उमेदवारांचं पद रद्द व्हावं अशी मागणी जयदीप मोहिते यांनी केली आहे। याबाबतची माहिती जयदीप मोहिते यांचे वकील ओंकार सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली। झालेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 आम्ही जिल्हा न्यायालयाकडे चॅलेंज केलेले आहे। आमचा मुद्दा असा आहे की झालेली निवडणुकीत कोडोली पश्चिम पंचायत समितीचे उमेदवार विजयी झालेत, त्यांचा दाखला हा एससी मधून जरी असला तरी ते वास्तविक पाहता ख्रिश्चन समाजाचा त्यांनी धर्म स्वीकार केलेला आहे आणि ते धर्माचा प्रचार प्रसार करतायत आणि त्यानुसार त्यांचा दाखला रद्दपातल होणे गरजेचे आहे। त्यानुसार झालेली निवडणूक ही रद्दपातल होणे गरजेचे आहे आणि त्याला धरूनच समांतर जिल्हा परिषदेची निवडणूक रद्दपातल होण्यासाठी आम्ही निवडणूक याचिका दाखल केलेली आहे आणि निवडणूक याचिकेत वास्तविक पाहता पाहिलं तर हे रद्दपातल होतील आणि याचा आम्हाला विश्वास आहे की आम्हाला ही निवडणूक रद्द करून मिळेल।